श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर हे तीर्थस्वरूप सीताराम लक्ष्मण तिळवणकर पुणे यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित आठवण सांगतात. श्रींकडे गोंदवल्यास येणाऱ्यांची वाढती गर्दी पाहून तेथे एक मोकळी जागा पाहून एक छोटीशी धर्मशाळा वजा इमारत बांधली आणि त्यांना अर्पण केली. महाराज ज्याला त्याला सांगू लागले, ही तिळवणकरांची धर्मशाळा आहे. तेव्हा आजोबा म्हणाले, माझा काही संबंध नाही, ती तुम्हाला अर्पण केली आहे. त्यावर बोलले, बरे, हरकत नाही, आता नाही सांगणार. असो. माझा एक थोरला भाऊ होता. त्याच्या मुंजीचा बेत आखून श्रींना विचारण्यासाठी व त्यांना मुंजीसाठी घेऊन जाण्यासाठी माझे वडील गोंदवल्यास गेले. सर्व सांगून व येण्यासाठी विनंती करून त्यांनी विचारले, मग केव्हा निघूया? त्यावर श्री म्हणाले, उद्या सांगतो. दुसऱ्या दिवशी एकदम म्हणाले, यंदाचा बेत रहित करा, पुढल्या वर्षी पाहू. वडील सर्व तयारी करूनच गेले होते. त्यांचा वीरस झाला. श्री म्हणाले, उद्या पुण्यास जा. मोठ्या नाखुशीने वडील परतले. पुढे 2-4 दिवसच ताप येऊन मुंजीच्या 8 दिवस आधी मुलगा वारला. तेव्हा श्रींच्या म्हणण्याची सर्वांना आठवण झाली. पुढे 3 मुली झाल्या, पण मुलगा नाही. वडिलांनी महाराजांना पंढरपूरला आमच्या वाड्यात आणले. काही दिवस आमचे सर्व कुटुंब तेथेच राहिले. महाराजांनी सहस्त्रभोजन घालावयास सांगितले. ते स्वतः तिथे हजर राहिले. संकल्प त्यांच्या हातूनच झाला. 4थ्या दिवशी ते जाण्यास निघाले तेव्हा वडिलांच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले, सर्व चांगले केलेस, तुला हवे ते मागून घे. वडील म्हणाले, आपल्या कृपेने मला संतती संपत्ती सारे काही आहे. आपल्यासारखे सद्गुरू पाठीराखे आहेत, काहीही कमी नाही. आईलाही त्यांनी विचारले, पण ती काही बोलली नाही. फक्त डोळ्यात पाणी आले. गेलेल्या मुलाची तिला आठवण झाली. श्रींनी कमरेचे 2 रुपये काढून दिले व म्हणाले, दर दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करीत जा. 2 मुलगे होतील. त्या अनुसार पुढे माझा व भावाचा जन्म झाला. पुढे आजोबा काशी यात्रेस निघाले. त्यावेळी निरोप देताना श्री महाराज जा म्हणाले. नेहमी ते या म्हणत असत. पुढे काशीस गेल्यावर महाशिवरात्रीच्या दिवशी आजोबांना कॉलरा होऊन त्याच दिवशी प्राणोत्क्रमण झाले. त्यावेळी माझ्या वडिलांना श्रींची फार आठवण झाली. जा म्हटल्याचा अर्थ तेव्हा ध्यानी आला. तेव्हा 10वा दिवस गोंदवल्यासच करावयाचे त्यांनी ठरविले. काशीतले लोक म्हणाले, अहो 10वा काशीत करण्यासाठी लोक लांबून लांबून इथे येतात आणि तुम्ही इथे असून जायचे म्हणता, हे कसे? वडिलांनी उत्तर दिले, माझी काशी तिकडे आहे. सर्व मंडळींसह गोंदवल्यास येऊन तेथे त्यांनी उत्तरकार्य केले. असो. श्रींच्या आज्ञेनुसार आमच्याकडे श्री रामनवमी उत्सव, कीर्तन, प्रवचन, अन्नदान इत्यादींसह होत असे. आजोबांच्या निधनानंतर आता याबाबत कसे काय करावे असे विचारता श्रींनी सांगितले, आहे असाच उत्सव 12 वर्षे चालू ठेवावा. पुढे 1 दिवसाचाच उत्सव करावा. पुढे दिवस वाईट येणार आहेत. सर्व कमी करावे. अन्नदान थोड्या प्रमाणात करावे. आजोबा गेले 1912 साली. त्यानंतर 12 वर्षांपुढे म्हणजे 1924 नंतर उत्सव कमी प्रमाणात करावयाचा ते वडील विसरून गेले. लढाई सुरू होऊन रॅशनिंगचे दिवस आले. त्या काळात एकाने सरकारात या अन्नदानाबद्दल कळविले. तेव्हा सरकारातून त्याबद्दल ताकीद आली. तेव्हा वडिलांना श्री महाराजांचे शब्द आठवले. असो. आमचे एक चुलत आजोबा निपुत्रिक होते. ते काशी येथे स्थायिक झाले. त्यांनी द्रव्य पुष्कळ मिळविले. श्री महाराजांनी त्यांना तेथे एक श्री राम मंदिर बांधावयास सांगितले. स्थापनेसाठी ते स्वतः गेले होते. ते मंदिर विश्वेश्वर गल्लीत असून तिळवणकर राम मंदिर म्हणूनच ओळखले जाते. आमच्या वडिलांची श्रींवर निस्सीम भक्ती, प्रेम आणि विश्वास होता. साधक हो, पुढील भागात देखील आपण तीर्थस्वरूप सीताराम लक्ष्मण तिळवणकर यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित आठवण ऐकणार आहोत.
श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.